नमस्कार, मी पंचाक्षरी स्वामी, पत्रकार, दैनिक संचार. गेल्या महिनाभरापासून मंद्रुपला भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे. मंद्रुपला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी मंद्रुप आणि कुरवट मंद्रुप या दोन्ही जलवाहिनी फुटल्यामुळे गावामध्ये भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे. ग्रामपंचायतकडून या दोन्ही ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. मात्र महिना झाला तरी दुरुस्तीचं काम पूर्ण होत नसल्यामुळे कालपासून मंद्रुप ग्रामपंचायतीवर मोर्चा येत आहेत. काल अखिल भारतीय किसान सभेचे जावेद आवटे यांनी मोर्चा आणला होता. आज सकाळपासून मंद्रुप येथील माळी गल्लीतील आमच्या माता भगिनी, आमचे सगळे बालगोपाळ युवक या ठिकाणी मोर्चे घेऊन आलेले आहेत. या ठिकाणी सरपंच अनिता कोरे यांची भेट घेतली असता त्यांनी दुरुस्तीचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी आमच्या अनेक मित्रांनी काय बी करा, टँकरची सुविधा उपलब्ध करा असं आव्हान ग्रामपंचायतीला केलं असतं. ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित विभागाकडे टँकरची मागणी केली असता ते टँकर उपलब्ध करून देत नाहीत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली. मी स्वतः आमदार सुभाष देशमुख साहेबांना मंद्रुप येथील गेल्या 1 महिन्यापासून जे काही भीषण पाणी टंचाई आहे याची माहिती दिली. मी आमदार साहेबांना विनंती केली काही करून मंद्रुपला आज सायंकाळपर्यंत किमान 4 ते 5 टँकर तुम्ही गावासाठी उपलब्ध करून द्या. टँकरच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठा होईल. जोपर्यंत जलवाहिनी दुरुस्त होत नाही तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी गावाला तातडीने तुम्ही टँकर उपलब्ध करून द्या अशी मी त्यांना विनंती केलो. आमदार साहेबांनी असं सांगितलं की मी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि BDO मनोज राऊत साहेब यांना मी फोन करून मंद्रुपला टँकर देण्यासाठी सांगतो असं आमदार साहेबांनी मला सांगितलं. आमदार साहेबांनी BDO मनोज राऊत यांना सांगितलं की आजच्या आज कुठल्याही परिस्थितीत मंद्रुपला टँकर पोच करा असं आमदार साहेबांना सांगितलं. त्यानुसार मी पुन्हा BDO साहेबांना फोन केला. BDO साहेब म्हणले मी ग्रामसेवकांना सूचना दिलेल्या आहेत, आजच्या आज मंद्रुपला टँकर सुरू करा अशी सूचना BDOनी ग्रामसेवकाला दिलं. मात्र ग्रामसेवकाचं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायतजवळ पैसे नाहीत. मी ग्रामसेवकाला म्हणलं पैशाचं नंतर बघता येईल, लोक इथं पाण्यासाठी मरत आहेत, पैसे नंतर उपलब्ध कुठनं तरी ॲडजस्ट करता येईल, मात्र जीव ॲडजस्ट करणं शक्य नाही असं मी ग्रामसेवकाला सांगितलं. ग्रामसेवक म्हणले ठीक आहे, मी BDOच्या आदेशाचं पालन करतो आणि आजच्या आज मंद्रुपला 3 ते 4 टँकर मी उपलब्ध करून देतो असे ग्रामसेवक सांगितलेले आहेत. आमदार सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतल्यामुळे त्यांनी BDOला फोन केलं, BDOने ग्रामसेवकाला फोन केलं. त्यामुळे मी आमदार साहेबाचं, BDO साहेबाचं मी आभार मानतो. यानंतर अनिताताई कोरे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील. नमस्कार, मी अनिता कोरे, मंद्रुप सरपंच बोलत आहे. 1 महिना झालं मंद्रुप गावाला पाण्याची टंचाई भेडसावत आहे. कारण का टाकळी जलवाहिनी फुटल्यामुळे 1 महिना झालं तिथं दुरुस्तीचं काम चालू आहे तरी दुरुस्त होत नाही. नंतर कुरगोट मंद्रुप पाणी पुरवठा लाईन ही शेततळ्यामुळं एक 20 पाईप तर असं बाहेर काढून टाकलेले आहेत त्या लोकांनी. त्याचंही काम आता आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. तरी लोकांच्या मागण्या पाणी टँकर मागवावं अशी होती. आम्ही तात्काळ आत्ता ग्रामपंचायततर्फे आमदार सुभाष साहेब देशमुख यांना फोन केल्यानंतर त्यांनी तात्काळ टँकर मागणी आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल तुमची असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. हा बघा, जनतेचं रोज साहेब तुम्ही आतापर्यंत ऐकला ग्रामपंचायतीचं काय स्थिती आहे. उगा लोकांना फसवेगिरी करून हे करून चालत नाही. जे सध्या आहे पाण्याचा प्रश्न, ते पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटवा, नाहीतर ह्याच्या की उग्र रूप मंद्रुप गावाला आणि मंद्रुप ग्रामपंचायतला भोगावं लागतील. आज नाही पाण्याचा प्रश्न मिटला तर उद्या ह्या ग्रामपंचायतला अक्षरशः जाळण्याचं पद्धत येईल. हे इशारा समजू नका, अक्षरशः हे धमकी समजून मी बोलतोय. उद्या तुम्हाला हे ग्रामपंचायतला सोमवारी पूर्णपणे जाळ लावेल ह्या पद्धतीने मी सांगतोय. हे सरकारी असू दे पण हे जनतेचं आहे. ग्रामपंचायत हे मंद्रुप लोकांचं आहे. पाण्याचा प्रश्न खूप मोठा भेडसावत आहे. लवकरात लवकर आता स्वामींनी सांगितलं, आमदार साहेबांनी हे मिटवणार नाही, BDO साहेब मिटवणार नाही पाण्याचा प्रश्न. टँकर आज संध्याकाळपर्यंत आणि उद्या सकाळपर्यंत जर पाण्याचं टँकर जर नाही आले तर आम्ही इथं काय होईल हे शासनाने भोगावं आणि ग्रामपंचायतांनी आणि सरपंच मॅडमांनी हे अक्षरशः हे आपल्या मंद्रुप गावाचं हे रोष ह्यांनी भोगावं लागतील. ह्या पद्धतीने मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. नमस्कार,
मी शिवपुत्र जोडमोठे, ग्रामपंचायत सदस्य भाजपा, वार्ड क्रमांक 1. त्याचप्रमाणे माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य दयानंदजी खेडे या पाणी पुरवठ्यावर रोज या ठिकाणी ग्रामपंचायतीवर मोर्चा येऊ लागलेले आहेत. तरी प्रशासन टीमपणाने काम करत असल्यामुळं आज आम्ही शेवटी पंचाक्षरी स्वामी पत्रकार यांच्या माध्यमातून आमचे तालुक्याचे विकासरत्न आदरणीय आमदार बापूसाहेबांना विनंती केली की बाबा असा पाणी पुरवठ्याचा जे काम बिघडलेलं आहे ते दुरुस्त होईपर्यंत मंद्रुपला टँकरनी पाणी पुरवठा करावा. त्यासाठी तात्काळ आमदार साहेबांनी पंचाक्षरी स्वामी यांच्या शब्दाला मान देऊन आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीला मान्यता देऊन आजच्या आज तात्काळ टँकर देण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे. त्यामुळे मी मंद्रुप भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि मंद्रुप ग्रामपंचायतच्या वतीनं बापूसाहेबांचा पहिल्यांदा मी या ठिकाणी जाहीरपणे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कामासाठी BDO साहेबांचं सुद्धा मी या ठिकाणी सहकार्य लावलेलं, त्यांचं सुद्धा मी ग्रामपंचायत सदस्य नात्यानं त्यांचा आभार व्यक्त करतो. शिवसाहेब असतील आणि तात्काळ आमचे ग्रामसेवकांना आदेश देण्यात आलेले आहे की टँकरची पूर्तता करा म्हणून, जेणेकरून होईल तेवढं आजच्या आज या टँकर पाणी पुरवठा चालू करावा असं मी सर्व प्रशासनाला आणि ग्रामसेवक असतील, BDO साहेब असतील, शिवसाहेब असतील आणि जातीने आमदार साहेबांनी यात लक्ष घातल्यामुळे त्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो.